अहमदपूर शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील सुशोभीकरणाच्या कामामध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध जाती योजनेच्या निधीचा गैरवापर तर झाला नाही ना, अशी चर्चा आता अहमदपुरात जोर धरत आहे। अहमदपूर शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील सुशोभीकरणाच्या कामासाठी दिनांक 15/2/2023 रोजी भाग 1 भाग 2 साठी एकूण 55,900,000 रुपये मंजूर झालेले असताना सुद्धा दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीचा गैरवापर करून एजन्सीचा फायदा होईल या उद्देशाने भाग 3 साठी 34,16,350 व संरक्षण भिंतीसाठी 11,58,900 रुपये असा एकूण 1,76,150,000 रुपयाचा निधी मंजूर करून आल्यानंतर सुद्धा गुत्तेदाराला आर्थिक लाभ व्हावा या हेतूसाठी नगर परिषदमधील बांधकाम विभागातील इंजिनियर यांनी भाग 1 भाग 2 व भाग 3 मधील भाग 2 मध्येच संरक्षण भिंतीचे इस्टिमेट असताना सुद्धा वेगळे संरक्षण भिंतीचे निधी आणून शासनाची दिशाभूल केलेली आहे अशी चर्चा होत आहे। भाग 1 भाग 2 भाग 3 च्या इस्टिमेट प्रमाणे काम न करता अर्धवट काम करून त्या एजन्सीला संपूर्ण बिल दिलेले आहे। या संपूर्ण कामाची उच्चस्तरीय चौकशी करून उर्वरित असलेले काम व इस्टिमेटमध्ये असलेले संपूर्ण काम त्या एजन्सीच्या अनामत रकमेतून करून घ्यावे व दलित वस्तीच्या निधीचा गैरवापर करण्यामध्ये जे नगर परिषद बांधकाम विभागातील कर्मचारी जिम्मेदार आहेत त्यांच्यावर महाराष्ट्र नगर परिषद नागरी अधिनियम 1965 नुसार कारवाई करण्यात यावी व गुत्तेदार नगर परिषद बांधकाम विभागातील इंजिनियर व कर्मचारी यांनी संगनमत करून दलित वस्तीच्या निधीचा गैरवापर जाणून बुजून केलेला असल्याने यावर ॲट्रॉसिटी दाखल व्हावी असे चर्चा आता जोर धरू लागली आहे व अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करून घ्यावेत व इस्टिमेट प्रमाणे करण्यात यावेत अशी ही मागणी जोर धरत आहे। भाग 1 भाग 2 भाग 3 मधील मागणी अशी आहे। सेल्फी पॉइंटचे बांधकाम राहिलेले आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सिग्नेचरची शिल्पकृती बसविण्याचे काम राहिलेले आहे। पाण्याच्या कारंजाचे काम राहिलेले आहे, फोटोमधील याच्याप्रमाणे नाही। संसद भवन शिल्पकृतीची फिनिशिंग राहिलेली आहे। संपूर्ण परिसरात रंगरंगोटी राहिलेली आहे। समोरील दर्शनी भागावरील लोखंडी गेट बसवणे राहिलेले आहे। 1,76,150 रुपयाच्या निधीचं काम हे दिसतंय का अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे। गुत्तेदाराकडून उर्वरित कामं करून घ्यावीत व नगर परिषदेने या निधीचा वापर कशा पद्धतीने झाला याची वरिष्ठ चौकशी नेमावी, वरिष्ठ अधिकारी नेमावेत व सदरील काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुशोभीकरणासाठी व पुतळ्याच्या परिसरात झालंच पाहिजे अशी मागणी आता नागरिकातून व्यक्त होत आहे।